नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले स्टार प्रवाहाच्या वटपौर्णिमा विशेषमध्ये आणि आता आपल्यासोबत दोन हँडसम हिरो आहेत आणि ते आता इथे गोट्या खेळत आहेत. त्यांना खरंच एवढा कंटाळा आलाय की सगळे एकत्र आले म्हणून मजा करताय? नाही, कंटाळा नाही, हा आमचा आवडीचा खेळ. लहानपणी खूप खेळलोय आम्ही गोट्या. उन्हाळा सुरू झालाय म्हणून असं काहीतरी स्पेशल सेगमेंट काढताय, स्वतःनी सुरू करताय. काय आजकालची पिढी आणि आम्ही सुद्धा म्हणजे मोबाईल मध्ये इतके आणि हे गेम्स खेळतच नाहीत आजकालची मुलं. हो नाही, त्यांना वर्कआउट आहे. हो ते आहे. सकाळी आम्ही इतक्या वर्षांनी घेतलं, माझ्या आता थाईज आणि हे खायला लागलेत. तुमचे एक्स्ट्रा कार्डिओ सुरू आहे आता. एक्स्ट्रा गाडी सुरू आहे का? घाम शूटिंग करता करता आम्ही व्यायाम सुद्धा करतोय आणि आमच्या लहानपणीचा एक छंद सुद्धा जोपासतोय आम्ही. तुम्ही सुद्धा जोपासा, बोला तुम्ही. आणि तुम्ही सुद्धा गोट्या खेळा. जरा कॅरेक्टर मध्ये पुन्हा या, मला ऐकायचंय तसंच. काय काय ऐकायचं? गोट्यांचं महत्व. गोट्यांचं महत्व असं आहे की याने ना काय म्हणतात ते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, वर्कआउट होतो, माइंड फ्रेश राहतं आणि चिडाचिडी करतो कधी कधी, पण गरजेची पण असते. नाहीतर खेळण्यात मजाच नाही. किती वेळा चिडला असेल? किती वेळा? फक्त इकडे तिकडे जरा गोटी इकडे तिकडे इथून असं. पण आता इतके सगळे माहोल चांगला असताना हे कसं सुचलं? कोणाला सुचलं? मला ऐकायचं. चांगला माहोल आहे, अजून एक्स्ट्रा चांगला माहोल केलाय तुम्ही. उलट काय होतं, मला तिथं सेटिंग वाल्यांकडे दिसलंय, तर मी म्हणलो वाय नॉट. बरं, आणि बसून होत्या त्या तर काय करणार, त्या आमच्याकडे बघत होत्या. अरे या आमच्याशी खेळा. म्हटलं आलो. तेवढ्यात आम्हाला बोलवलं. परत आलो तर आवाज दिला, ए इकडे या. कुठे घेतल्या आणि खेळतोय. पण हे छान आहे, काहीतरी आवडलंय मला. कारण मी मगाशी आली आणि असं गरम होतं म्हणून उभी होती. तुम्ही दोघं असे गेलात लपून. म्हटलं ह्यांचं चाललंय काय? म्हटलं ठीक आहे, चॅनलनी बोलवलं असेल म्हणून मी अच्छा चॅनलनी नाहीये, चॅनल नाहीये, तुम्ही स्वतःच खेळताय म्हणून आली. चला चालू. खेळामध्ये छान एक छोटासा म्हणजे विट्टी दांडू म्हणजे सिजनेबल गेम्स असायचे आधी, माहितीये का? लहानपणी विट्टी दांडूचा वेगळा सीझन असायचा, भवरे असायचे, गोट्या असायच्या, क्रिकेट असायचं. पण आता ना ही मजाच गेली कुठतरी, म्हणजे माहित नाही. म्हणजे असं मृणाल एक मिनिट ये ना. नाही इंटरव्ह्यू चालू आहे, आम्ही गोट्या खेळतोय, तर ती म्हणते एवढ्या चांगल्या माहोल मध्ये ये नाही ते. एवढ्या चांगल्या माहोल मध्ये तुम्हाला, अरे नाही, बरोबर बोललेली. याचं महत्व सांगत ना काय याने हे खेळण्याचं महत्व सांग. लहानपणी भावंड वगैरे कोणीतरी खेळत असतीलच ना गावाकडे, मामाचे मुलं वगैरे, का नाही? अरे मी सिरियसली विचारतोय. सिरियसली सांगितलं. हो खेळत होते रिकाम्या वेळात, ते हेच खेळत होते. कंची. मी सकाळी येत होते ना तेव्हा बघितलं, म्हटलं कंची लोक आहेत ही. तर हिनी जाता जाता कंची लोक असे म्हणली, आमची लोक इथे आम्ही गोट्या खेळतोय. तर हे महत्व आहे गोट्याचं. मी मागे खूप जणांचे असे उन्हाळी सेगमेंट घेतले होते आणि त्यांचे वेगवेगळे खेळ ऐकले होते की उन्हाळ्यामध्ये तुम्ही किती मस्ती करायचा, ते तुमची मस्ती काय होती. कारण मी एकाला विचारलं तर त्यांनी छान उत्तर दिलं. ते म्हणाले की मी शेजारची जी कडी पळून जायचं आणि नंतर मग त्यांच्या दाराच्या इथे काहीतरी ठेवायचं की समोरचा विचारात पडेल हे कोणी ठेवलंय. सो असं तुम्ही काही केलं का? असं सिरियस प्रश्न आहे. हे लहानपणी केलेलं आहे. म्हणजे आम्ही लपाछपी खेळायचो. लपाछपी खेळताना एखाद्यावर डेन आलं, तो शोधायला गेला की मी घरी जायचो. मीच नाही, बरेच 4-5 मित्र होते, ते घरी जायचे. हा तासभर शोधत होता. तेवढ्यात आम्ही जेवण वगैरे करून खाली यायचो. तोपर्यंत हा शोधतच असा असा वगैरे. तर असे आम्ही वेळेत खूप केले. काय केलं? अरे आम्ही खूप खेळायचो. म्हणजे आमच्याकडे तर मुळात लाईट नसायची, सो लपाछपी खेळायला खूप मजा यायची. म्हणजे आम्ही रात्रभर, म्हणजे आम्हाला आठवतं. आणि परत गोट्यांमध्येच ना एक 50-100 नावाचा एक गेम असतो, जो एक अशी गद, काय म्हणतात त्याला, गल काहीतरी खड्डा खंदून एक छोटीशी गल म्हणतो आम्ही, त्याला गद म्हणतो. त्या गद मध्ये असं तर गेम आहे 50-100 आणि एक 7-8 लोकांचा ग्रुप असतो. ज्याचं शेवटी होईल ना त्याच्यावर राज्य असतो. आणि एक गेम अशी आहे की इथून मी तिथे जर गोटी टाकली, जिथे माझा पहिला टप्पा पडेल ना तिथे 3 ढांगा त्याने टाकायच्या. हा, आणि मग तिथून त्याने पुढे 3 ढांगा टाकून त्याची गोटी लपवायची. आणि आम्ही 6-7 लोक ना तिथून त्याची गोटी उडवण्याचा प्रयत्न. मग तिथं समजा हा दगड असेल,
हा जो दगड आहे, समज विजय इथं 1 2 3 तिथं पर्यंत गेला आणि त्याची गोटी तिथे ठेवली, मग आम्ही इथे दगड टाकलं त्या गोटीजवळ, जितक्या जास्त जवळ टाकू तिथून खेळून मग असं हे असं खेळता खेळता आम्ही अख्खं गाव फिरायचो. म्हणजे बापरे. हा, आणि ज्याच्यावर राज्य यायचं, ज्यावेळेस समजा कुणाचाच नेम लागत नसेल तर परत ज्याच्यावर राज्य होतं ना त्याने तिथून लंगडी घालत परत त्या गजजवळ, हे असे गेम्स आम्ही खेळायचो. वाव. म्हणजे एकदा सुरू केला, दुपारी सुरू केला की आम्ही रात्रीच संपवायचो तो गेम. काही लोक राजा राणी म्हणायचे, राणीला लंगडत राजा असा चालत येणार आणि राणी लंगडत येणार. आम्ही 50-100 म्हणायचो त्याला. बापरे, हे काहीतरी वेगळं. हा नवीन आहे हा माझ्यासाठी. आणि असं नाही हा की लाजतो वगैरे, अख्खं गाव आहे आमचं, असं पेठेतनं वगैरे आम्ही असं चालतो, जसं हा म्हणाल चालतोय, हा इथे गेला होता, हा इथे लंगडी घाल, तिथे लंगडी घाल वगैरे, असं तिथनं लंगडी घालत त्याला परत आणायचं. वाव. असं किती वेळा केलं असेल बिचाऱ्यांवरती. आणि हा मी सुद्धा केलंय, आम्ही लंगडी घातली. विट्टी दांडू खेळताना तर विट्टी आम्ही 4-4 किलोमीटर नेलेलं आहे. हो, 4-4 किलोमीटर. बापरे, हे तुम्ही काहीतरी छान वेगळे मस्त गेम खेळला जे आम्ही पण नसेल खेळलो. तुला माहित नाही, तू ऐकलंय सूरपारंब्या गेम असतो, सूरपारंब्या म्हणजे आता ते डब्बा गुल वगैरे असतात, हा, ते डब्बा स्पाइस. डब्बा एस्पाइस आहे ना, ते सूरपारंब्या आमच्या गावाकडे खेळतात. अच्छा. म्हणजे एक रिंगण असतं, एक काठी असते, काठी ही या अशी फेकायची असते, हा माहिती अशी फेकायची आणि गाठी आणून ठेवायची. मग प्रत्येकाला असं पकडायचं असतं, मग कोणी झाडावर चढतं, कोणी लपतं वगैरे. ते मी एकदा पेरूच्या झाडावर चढलो होतो, पडलो मी, फांदी तुटली आणि हे 4 दिवस माझं सुजलं होतं, हा सगळा चेहरा वगैरे, ओठ वगैरे असे पूर्ण हे असे. आणि तिथं ते 2 दगडी होती, त्यांनी नाकाला लागलं, त्यामुळे त्याचं नाक चार झालं. अरे, कसं काय सुचलं तुला हे. नाक शार्प आहे ना असं, त्याच्यामुळे. धडपडी तर खूप, म्हणजे आम्ही सायकल शिकलो आणि लागलं नाही असं कधी झालं नाही. हो, आणि- मारू नका. हा? बोलवलंय? बोलवलंय. एकच शेवट एंड करते. त्यामुळे मैदानी खेळ आम्ही प्रचंड खेळलोय, वाव. प्रचंड. म्हणजे उन्हाळ्या सुट्टी आमची खेळण्यातच जायची. हे मस्त आहे. आता मगाशी मराठी मनोरंजन विश्व, हो का असं- बोल बोल बोल. हे जे पॉज येतोस. हा, तर मी म्हणत होती मगाशी यांना विचारलं आज मेजवानीमध्ये काय असणार आहे, तर तुझ्या मेजवानीमध्ये काय आणि तू कुठल्या टीम मध्ये. हे माझ्या भावानी माझ्यासाठी झणझणीत असं चिकन मागवलंय, खतरनाक खाणारे आम्ही. हा, विषयच नाही. कुठून मागवलंय? गावकरी नावाचं हॉटेल इथे चांदिवली स्टुडिओच्या आजूबाजूला, तर तिथून नक्की मागवा आणि आम्हाला सुद्धा बोलवा. छान वाटलं तुम्हाला बोलावा आलाय. सो तुम्ही ऑल द बेस्ट. छान हायड्रेट राहा, छान शूट करा आणि छान जेवा आज आणि मजा का. मला पाण्याची आता आठवण आली आहे. चालेल, थँक्यू सो मच. पण जाता आता गोट्यांचं महत्व संपवून प्रेक्षकांना बाय करा. धन्यवाद मराठी प्रेक्षक. आता लवकरच स्टार प्रवाहावर एक महावटपौर्णिमा संगम तुम्हाला बघायला मिळणार आहे, ज्यात सगळ्या मालिकेतले हिरो हिरोईन विलन हे सगळे असणार आहेत. मी ही काय म्हणतो, होप करतो की तुम्हाला 100% हे एपिसोड्स आवडणार. तर बघायला विसरू नका, फक्त आपला लाडका स्टार प्रवाहावर.